नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातमी. नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 11 येथील श्री शनेश्वर मंदिरात श्री शनेश्वर सेवा समिती ट्रस्टच्या वतीनं 32व्या महोत्सवानिमित्त मंदिराचा रथोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये सकाळी 11 वाजता महापूजा, उत्सव, बळी, रथारोहण, पल्लापूजा, महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन विश्वस्त मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष शेट्टी, अध्यक्ष रमेश पुजारी, उपाध्यक्ष गोपाल शेट्टी, सचिव V.K. सुवर्णा, सहसचिव जयकर पुजारी, विश्वनाथ पुजारी, करुणाकरन अल्वा यांच्या वतीनं करण्यात आले होते. आज रथोत्सव है। दर वर्षप्रमाणे ये साल भी रथोत्सव हम लोग सादर करते हैं। बहुत संख्या लोगों में लोग आते हैं उसमें। ये अभी 11 बजे चालू होगा पूजा, महापूजा 12-1 बजे तक रहेगा। उसके बाद अन्न संतर्पण है, अन्नदान है। शाम को 6 बजे फिर रथारोहण होगा, रथोत्सव शुरुआत हो जाएगा। श्री शनेश्वर सेवा समिती ट्रस्टच्या वतीनं साजरा करण्यात आलेल्या या 32व्या महोत्सवात नेरूळ येथील श्री गणपती अय्यप्पा दुर्गादेवी मंदिराचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, माजी नगरसेविका अनिता संतोष शेट्टी, मीरा पाटील, शिल्पा कांबळी यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते. होता है जहाँ पर 5 दिन हम सेलिब्रेट करते हैं। एक साल में 5 दिन हम भगवान को पूरी तरह पूजा करते हैं। आज कल रात को हम लोग भगवान को 1 दिन के लिए सुलाते हैं साल में एक बार, और आज उनको जगाने का सिस्टम होता है सुबह सुबह। और ये रथ यात्रा यहाँ पर हर साल होता है। यहाँ पर कम से कम 5 से 10 हज़ार लोग आते हैं दर्शन लेने के लिए। आप भगवान को आप बाहर लेके जाते हैं और पूरा आवरण का उनको चयन कराते हैं। रथोत्सव के टाइम उनको रथ में बिठा के हम पूरा नेरुल में उनका राउंड लेते हैं। ये प्रोग्राम हम इवनिंग को करेंगे। तो बस यही
मंदिराची निर्मिती झाली तेव्हापासून या रथोत्सव कार्यक्रमाची परंपरा जपत आलेली आहे आणि याच्यामध्ये एक संस्कृती जपण्याचा इथे जपत आहेत आणि नेरूळमध्ये हे शनी मंदिर आहे. तर खरंच आम्ही नेरूळवासीय खूप भाग्यवान आहोत की देवाचा आशीर्वाद आम्हाला इथे भेटत आहे. आणि पुन्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि शनी भगवानची ज्यांनी प्रार्थना करते सर्वांना सुख समृद्धी आरोग्य सर्वांना लाभू दे अशी शनी भगवानसाठी प्रार्थना करते. सायंकाळी नेरूळ परिसरात काढण्यात आलेल्या या भव्य रथोत्सव शोभायात्रेत विविध मान्यवरांसह हजारोंच्या संख्येनं शनीभक्त सहभागी झाले होते. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.